वेगवेगळ्या जातींची केळी बाजारात विकत मिळतात, तशी आमच्याकडे सुद्धा वेगळी रजबा, सोनियाळ, मनियाळ, कनियाळ अशा केळीच्या जाती आमच्याकडे प्रसिद्ध आहेत. त्यात सगळ्यात चांगली आहे ती सोनियाळ. नमस्कार, वैद्य विनय दामले. केळीचं झाड आहे बाजूला आणि या केळीच्या छत्राखाली उभा आहे. माझ्या लहानपणी आमच्या घरी मोठी केळीची बाग होती. म्हणजे घरात जायचं असेल तर दोन्ही बाजूला केळीची प्रचंड झाडं. म्हणजे आमच्याकडे एकही दिवस असा गेला नाही की आमच्या घरात केळी पिकलेली नाहीत. कायम केळी पिकलेली असायची. वेगवेगळ्या जातींची केळी बाजारात विकत मिळतात, तशी आमच्याकडे सुद्धा वेगळी रजबा, सोनियाळ, मनियाळ, कनियाळ अशा केळीच्या जाती आमच्याकडे प्रसिद्ध आहेत. त्यात सगळ्यात चांगली आहे ती सोनियाळ, म्हणजे वेलची केळं ज्याला म्हणतात. छोट्या छोट्या आकाराचीच केळी असतात. काही चांगली जर शेणावर पोसलेली असली तर ती एवढ्या आकाराची सुद्धा होऊ शकतात, परंतु सर्वसाधारणपणे आकार त्याचा बोटभर लांबीचाच असतो. अत्यंत गोड आणि अत्यंत टिकाऊ, साल अत्यंत पातळ, आणि ती जेव्हा काळी व्हायला सुरुवात होईल तेव्हा त्या केळी ती जी केळी असतात ती अत्यंत चांगली आणि गोड लागतात. आणि त्याला अपाय काय नाही, सदा पथ्यकर असं म्हटलेलं आहे. अर्थात ज्यांना खूप कफाचे आणि वाताचे आजार आहेत त्यांनी केळीपासून सावधान. पण ज्यांना ताकद वाढवायची आहे, पित्त कमी करायचं आहे, केळीवर ताव मारला तरी चालेल. माझ्या लहानपणीचं सगळ्यात महत्वाचं खाद्य जे होतं ते म्हणजे तूप, केळी आणि पोळी. केळी कुस्करून त्याच्यात तूप घालायचं, साखर घालायची आवश्यकताच नाहीये, आणि गरम गरम तव्यावरनं काढलेली पोळी आणि त्याच्यात तूप, केळं आणि पोळी हा माझा नाश्ता होता लहानपणीचा. शाळेत जाताना 365 दिवसापैकी 300 दिवस मी ह्या तूप आणि केळी या अनुपानावर ही पोळी खाल्लेली आहे. अप्रतिम औषध आणि ताकद येण्यासाठी छान औषध आहे. पण बाजारात विकत मिळतात ती लोखंडी केळी जी असतात, जी एकदम पिकवली जातात काही औषधं केमिकल घालून, त्या भानगडीत पडू नका. लहानपणी मला आठवतंय, केळी ही लवकर पिकण्यासाठी तो घड असता असा दोरीला बांधून चुलीच्या वर असा टांगून ठेवायचा. म्हणजे चुलीतनं खाली निघणारा धूर आणि तिथली उष्णता ही सुद्धा त्या केळ्यांना पिकवणारी असते. केळी गोंट्यात घालून बांधून ठेवली तरी सुद्धा केळी चांगली पिकतात. केळीला चुना लावून ठेवायचा. एका बाजूने ते मोजायचे सुद्धा किती केळीला, त्या घडाला किती केळी लागलेली आहेत. चुना लावला की मोजता येतं, काउंटिंगला पण बरं पडतं. एवढी केळी आज आपल्याला आज बाजारामध्ये नेता येतील, विकता येतील. त्यामुळे चुना लावणं हा सुद्धा खूप चांगला प्रकार आहे. केळीचा घड जो असतो हा वरून खाली असा 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 पिकत येतो. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा वरचा फणा म्हणतात त्याला, म्हणजे जिथे केळी लागलेली असतात त्याला, मग तो पहिल्यांदा पिकतो, मग दुसरा पिकतो, तिसरा पिकतो. असं करत करत ही केळी साधारणपणे 10 ते 15 दिवस सहजपणे एक घड पिकलेला तुमचं पोषण करायला पुरेसा असतो. केळ्यांची शिखरण नावाचा एक प्रकार आम्ही लहानपणी खाल्लेला होता. 365 दिवसापैकी 300 दिवस तूप आणि केळी होतं, आणि उरलेले 65 दिवस शिखरणीवर आम्ही दिवस काढलेले म्हणजे काय, पक्वान्नच होतं ते. दुसरं काही करता आलं नाही तर सुधारस नावाचा एक पक्वान्न किंवा शिखरण हा दुसरा प्रकार. सुधारस माहितीये का तुम्हाला? तूप घ्यायचं, केळीचे असे छान चॉप करायचे आणि ते थोडेसे शॅलो फ्राय करून घ्यायचे. जसं सत्यनारायणाच्या पूजेमध्ये तो शिरा करताना केळी अशी तुपात फ्राय करून घेतात ना, त्या पद्धतीमध्ये ही केळी अशी चॉप करून थोडीशी फ्राय केली आणि मग त्याच्यात जर मनुके टाकले, बेदाणे टाकले आणि काजूगर टाकले तर त्या शिऱ्याला खूप छान वास येतो. चिमूटभर मीठ याच वेळेला टाकून घ्यायचं, म्हणजे केळीच्या त्या कापांमध्ये सुद्धा थोडासा मिठाचा अंश जो जातो त्याने केळी खाताना सुद्धा खूप छान आनंद मिळतो. तर हे जे काही सुधारस करायचं आहे आपल्याला, तापवून घ्यायचं तूप, त्याच्यामध्ये केळी तळून घ्यायची आणि तळल्यानंतर त्याच्यामध्ये सरळ साखर घालायची, ढवळायची, विरघळलं की पाणी घालायचं. पाण्याचा 1 तारी पाक करून घ्यायचा. फार जाड करायचा नाहीये तो, जस्ट नुसती साखर विरघळली की त्याच्यात लिंबू पिळायचं. फ्लेवरसाठी जर घालणार तर वेलची आणि जायफळ, नाहीतर किंचित आपलं काळं मीठ असतं ना, ते आणखीन मस्त लागतं. थोडंसं साधं मीठ, थोडंसं काळं मीठ, की सुधारस नावाचा एक पक्वान्न तयार. पूर्वी लग्नामध्ये हा प्रकार केला जात होता. पोळी बरोबर, पुरी बरोबर, वड्याबरोबर, चमच्याने नुसताच भुरकून खायला किंवा प्यायला देखील हा पाकच होता तो साखरेचा, फक्त केळी असलेला, केळीचा फ्लेवर असलेला. अत्यंत चांगलं पक्वान्न होतं. आणि दुसरं चांगलं पक्वान्न म्हणजे शिखरण. ऐन वेळेला पाहुणे आले तर त्यांना काय घाईघाईत करून द्यायचं, तर केळी अशी कुस्करायची, चिरायच्या भानगडीत पडायचं नसतं. घाई आहे आपल्याला, अशी मुठीने अशी झेजरून घ्यायची, कुस्करायची, गुळ घालायचा आणि नारळाचा रस, किंवा आमच्याकडे दूध होतं, गाई म्हशींचं दुभतं होतं त्यामुळे दूध, पण दुधापेक्षा नारळाच्या रसातली शिकरण अप्रतिम लागते. आणि केल्यानंतर अर्ध्या 1 तासात संपवून टाकायची. दूध घालून ठेवून ते नाचवायचं नाही, मग ते विरुद्धान्न होतं.
हो, आमचं सगळं लहानपण या विरुद्धांनावरच गेलेलं आहे. चहातनं चपाती बुचकळून खाणं, शिकरण खाणं, त्याच्याबरोबर पोळी खाणं, हे विरुद्धांनाच नव्हतं का? माहिती होतं. पण तेव्हा आम्ही अज्ञानी होतो, त्यामुळे सुखात होतो. आता आम्हाला शिंग आली, ज्ञानाची शिंग आली, हे म्हणे विरुद्धांना. अरे पण विरुद्धांनाचा पण एक नियम असतो की सतत आणि सलगपणे जर तुम्ही खात असलात तरच तुम्हाला तो त्रास देतो. आणि असा काही त्रास देण्यासाठी तुम्हाला ते असं आत्महत्या की विष नाहीये, असं सगळं फोडून शरीरातनं बाहेर पडलं आणि मला सोरियासिस या विरुद्धांनामुळेच झाला, असं काही एकदम बदनाम करून टाकण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे तुम्हाला जेवढं पचतं तेवढं खा, परत पचलं की परत दुसरं खा, अशी सात्म्यता वाढवून घेता येऊ शकते आपल्याला. परंतु ज्यांना खरोखरच त्वचाविकार आता आहेत त्यांनी केळ्यांपासून, या शिकरणीपासून थोडंसं सावध राहायचं. केळी हा फळाचा उपयोग तुम्हाला मी सांगितला. मला मधला जो दांडा असतो ना, केळ कापून झाल्यानंतर एका केळीच्या झाडाला एकच घड येतो आणि नंतर त्या केळीचा उपयोग होत नसतो. ती खालनं अशी कापायची आणि वरचे जे दांडारे असतात ते असे झेजरायचे आणि गुरांना घालायचे. गुरांना सुद्धा थंडपणासाठी हा केळीचा कंद जो असतो किंवा मधला खोडाचा भाग असतो हा खूप छान काम करतो. सोप असं आपण त्याला म्हणतो. कापायचं, त्याच्यात पाणी असतं, असं पिळून त्याचा रस काढलात ना तरीही चालतो. कदली, कदली म्हणजे केळी, मधला जो खांब असतो त्याचा रस हा मुतखड्यावर पण चांगलं काम करतो. आता हे रस काढून झाल्यानंतर जो चोथा असतो तो असा पसरवून ठेवायचा कुठच्या तरी एखाद्या स्टीलच्या ताटामध्ये आणि तो वाळल्यानंतर त्याला काडी लावायची आणि त्याची राख तयार करायची. कदली मशी असं त्याचं नाव आहे. आणि मग ही राख जी आहे ही सुद्धा तुम्हाला अँटासिड म्हणून घेता येते, तूप साखरेतनं घेता येते. हीच राख पाण्यात मिसळायची, वरचं पाणी असं निथळून बाहेर घ्यायचं आणि ते ताटलीमध्ये किंवा परातीमध्ये ओतून ठेवायचं. सूर्याच्या उष्णतेमध्ये ते आटवायचं की या पाण्यातला एक राखेतनं तयार झालेला एक क्षार तुम्हाला मिळतो. कदली क्षार असं त्याचं नाव आहे. वाढलेली चरबी कमी करण्यासाठी हा कदली क्षार उपयोगी पडू शकतो. किंवा ऍसिडिटी झाली तर हा कदली क्षार उपयोगी पडू शकतो. मुतखडा आहे, पित्ताशयात खडा आहे, हा कदली क्षार उपयोगी पडू शकतो. फुकट जाणारं जे द्रव्य आहे त्याच्यापासून युक्तीने औषध कसं तयार करायचं हे फक्त आयुर्वेदामधनं शिकायचं. अर्थात कोणतंही औषध वापरताना त्याचं मात्रा आणि अनुपान हे या दोन गोष्टी देखील महत्वाच्या असतात. मुळात प्रकृती रुग्णाची काय आहे, त्याला किती मात्रेत किती औषध, तो क्षार किती द्यायला पाहिजे हे प्रमाण ठरलेलं असतं. त्यामुळे वैद्याकडे जाऊनच या क्षाराची मागणी करू शकता किंवा वैद्याला जर वाटलं तर तो तुम्हाला कदली क्षार देणार आहे. आताचा नुसता असा व्हिडिओ ऐकून मी आता कदली क्षार वापरायला सुरुवात करतो असं कधीच करायचं नसतं. आयुर्वेदिक औषधांना सुद्धा साईड इफेक्ट असतात. हो, काय सांगताय? हो, ज्याला इफेक्ट आहे त्याला साईड इफेक्ट असणार नाहीत का? त्यामुळे ह्या सगळ्या औषधांचा वापर सुद्धा करताना युक्ती आणि अनुभव ह्या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. हा जो खोडाचा भाग सांगितला त्याला खाली एक कंद असतो, त्याला ऍक्च्युअल खोड असं त्याला म्हणतात. म्हणजे जो कंद जसा सुरणाचा कंद असतो तसा ह्या केळीला खाली कंद असतो. ह्या कंदामध्ये सुद्धा तुम्ही असा एक खड्डा खणून त्याच्यामध्ये पाणी येतं, त्याच्यामध्ये तुम्ही साखर ठेवू शकता आणि मग ते पाणी, त्याचा जो पाक तयार होतो हा सुद्धा तुम्हाला थंडपणासाठी उपयोगी होऊ शकतो. जसं सारिवाच्या औषधांमध्ये तुम्हाला जी मी औषधं ज्या ज्या रोगांवर सांगितली त्या सगळ्या कंडिशनमध्ये या केळीच्या कंदामधलं पाणी जे असतं, साखर पाणी म्हटलं तरी चालू शकेल, केळीचं पाणी म्हटलं तरी चालू शकेल, युक्ती वापरली तर तुम्हाला हे सगळं वापरता येऊ शकतं. केळीच्या पानावर जेवणं हा सुद्धा आपल्याकडचा एक अत्यंत सांस्कृतिक भाग होता. म्हणजे केळीचं हिरवं हिरवं पान, त्याला असं वरचं एक टोक, त्याचं टोक काढलेलं, मध्ये गरम गरम भात, त्याच्यावर पिवळं धमक वरण, त्याच्यावर तुपाची धार, त्याच्यावर लिंबू, त्याच्यावर मीठ, एका बाजूला दोन प्रकारच्या भाज्या, इथे कोशिंबीर, चटणी, पापड, भजी, पाणी, पोळी, असं सगळं असं भरगच्च ताट जे दिसतं त्याला केळीच्या पानाचा जो रंग असतो ना, वा, तो बॅकग्राऊंड कलर इतका सुंदर दिसतो. नुसता बॅकग्राऊंड कलरसाठी नाही हे कॉम्बिनेशन. जेव्हा जेव्हा हा गरम वाफाळता भात त्या केळीच्या पानावर पडतो तेव्हा केळीच्या पानामधला हिरवा रंग असतो हा या भातामध्ये शोषला जातो आणि मग हा केळीचा जो गुणधर्म आहे थंडपणा हा आपल्या शरीरात जात असतो. आणि म्हणून जेवून झाल्यानंतर जिथे भात वाढलेला असतो ते केळीचं पान पिवळ्या रंगाचं होतं. त्या हिरवा रंग सोडून तो साधारणपणे पोपटी पिवळटपणाकडे कसा जातो, त्याच्यातल्या भाताचा गरमपणा जो असतो, या गरमपणामुळे त्या केळीच्या पानावर जी रासायनिक क्रिया होते, भौतिक क्रिया असेल, ह्या सगळ्या क्रियांमधनं त्या केळीच्या पानामधलं जे अल्कलाइड आहे, जे अत्यंत महत्वाचे मॉलिक्यूल आहेत, हे भातामध्ये येऊन आपल्या पोटात जात असतात, जे हिमोग्लोबिन वाढवायला, व्हिटॅमिन ई तयार करायला खूप मदत करत असतात. त्यामुळे हे केळीचं वाळलेलं पान, हिरवं पान वाळलेलं पान सुद्धा औषधी आहे. हे जे वाळलेलं पान असतं ह्या पानाचं काय करायचं, हे सुद्धा पत्रावळ करण्यासाठी वापरता येऊ शकतं. या पानाला सुद्धा एक लवचिकपणा असतो. मोल्ड केलं तर त्याचा कोन आणि द्रोण असा सुद्धा बनू शकतो.
आता आम्ही लहानपणी करवंद खायला जायचो, तेव्हा जाताना असे केळीच्या पानाचे द्रोण करून घेऊन जायचे. त्याच्यामध्ये शेंगदाणे, फुटाणे, चुरमुरे, भेळ असं सुद्धा खाऊ शकत होतो. किती छान, किती सहज आणि किती सेकंदांमध्ये तयार झाला. मोल्डेबल, फोल्डेबल, जसं पत्रावळ तयार केली जात होती तसं या केळीच्या पानांचे द्रोण तयार केले जायचे. आमटी घेण्यासाठी, उसळ घेण्यासाठी, ताक घेण्यासाठी, सोलकढी घेण्यासाठी ह्या द्रोणांचा वापर केला जायचा. फक्त उचलताना दोन्ही बाजूने तो अलगद उचलायचा आणि पिऊन तृप्तीचा ढेकर द्यायचा. केळीच्या पानावरचं जेवण, केळीच्या द्रोणातनं आमटी किंवा सोलकढी पिणं हा एक अमृत योग होता. गेले ते दिवस परत येऊ शकतात. पुन्हा शेतीकडे या, पुन्हा गावाकडे या, पुन्हा या नैसर्गिक जीवनशैलीचा अभ्यास करा. हाच खरा आहे भारतीय आयुर्वेद. धन्यवाद.